cell, we called it as the unit of life. Right? काय म्हणतात त्याला आपण सेलला, की आजपासून आपण अतिशय महत्त्वाचा पार्ट स्टार्ट करणार आहोत की जो पूर्ण बायोलॉजीचा बेस आहे. आणि बेस जर चांगला असेल, टणक असेल, कळक असेल, मजबूत असेल, तर त्यावर तयार होणारी इमारतही मजबूत होते, हे मात्र लक्षात ठेवा. सो आजपासून आपण बायोलॉजीला, एक्झॅक्ट बायोलॉजीच्या सिलेबसला सुरू करत आहोत. सिलेबस म्हणजे ब्रिजमधला जो महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठला? सेल. त्याला ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं मी, किंवा काय म्हटले, द युनिट ऑफ लाईफ. आता बघा, हा सेल हा शब्द तुम्ही आजच ऐकत आहात का रे? नाही. इट्स नॉट द टाइम दॅट यू आर हिअरिंग धिस वर्ड फ्रॉम धिस 11 इन द 11th ओनली. 5वी 6वी पासून तुम्ही सेल लर्न करतो. मग सेल, फिजिक्समधला सेल वेगळा, जो बॅटरीमध्ये टाकतो, लाईट लागतो, तो सेल वेगळा, गाडीमध्ये सेल टाकतो, तो सेल वेगळा, आणि बायोलॉजी मधला सेल हा वेगळा. राईट? म्हणून सेलची डेफिनेशन आजही मी जर तुम्हाला विचारली तर बरेच जण सहज सांगतील, कारण ते तोंडपाठ झालेले आहे. काय डेफिनेशन आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेल? कोणीही सांगते, पटापट सांगते, कारण ते पाठच झालेले आहे. आपण असं म्हणतो, सेल इज, फक्त लक्षात द्या मी काय लिहितो, सेल इज structural. What it is? Cell is structural and functional unit कशाचा? Of life. What it is? ही झाली डेफिनेशन सेलची. कुठली डेफिनेशन आहे? सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. राईट? हे डेफिनेशन आहे. आली काय? बऱ्याच जणांनी कमेंट लिहिली असेल. व्हॉट इज सेल? सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. राईट? ओके. शांततेत ऐका. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, मी शिकवत असताना फक्त ऐकायचं, आणि ज्यावेळेस मी रिवाईज करेल त्यावेळेस रनिंग नोट्स घ्यायच्या, कारण कुठल्याही वेळेस एकच काम होते. राईट? 2 काम ॲट अ टाइम केले तर गोंधळ होईल. राईट? मग आता बघा, काय डेफिनेशन सांगितली? सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आणि तुम्हाला जर खरोखर 11वी 12वी मध्ये चांगले मार्क घेऊन पर्सेंटेज मिळवायचे असतील आणि नीट क्वालिफाय करायचे असेल, तर या डेफिनेशनवर समाधानी राहायचं नाही. मी काय म्हणतोय, नुसती मला डेफिनेशन येते ना आय एम हॅपी, अजिबात नाही. आताची वेळ अशी आहे की तुम्हाला माहित असायला पाहिजे की वाय सेल इज कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. फर्स्ट 2 शब्द आहेत. कुठले? स्ट्रक्चरल. वाय सेल इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ, अँड सेकंड पॉइंट शुड बी वाय सेल इज फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. राईट? 3 शब्द आहेत बघा डेफिनेशन मध्ये. कारण कुठलीही डेफिनेशन लक्षात ठेवताना त्या डेफिनेशन मधले शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे. 3 डेफिनेशन आहे सेल मधले. सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. 3 शब्द आहेत, स्ट्रक्चरल, फंक्शनल आणि लाईफ. मग आता पहिला प्रश्न, व्हॉट इज लाईफ? कशाला लाईफ म्हणायचं, किंवा कुठले कुठले मेंबर्स लाईफ मध्ये येतात जे आपण यापूर्वी शिकलो. मी लिहितो फर्स्ट. येतात का? इज प्लांट्स कम अंडर लाईफ? यस. Second, what is second? Animals. Is animals come under life? Yes. Third, आपण humans लिहितो. Correct? Is humans come under life? Yes. काय झालं रे? What remain? One point is remain which should be in the list. Plants, animals, mammals. Okay, what remain? Yes, anyone from your class? MOS. MOS stand for microorganism. Microorganisms. Right? So these are what? हे सर्वचं सर्व काय आहे? लाईफ आहे.
या सर्वांचा लाईफचा सेल काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे सर्वांचा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ प्लांट, ऑफ ॲनिमल, ऑफ ह्युमन्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणून असं म्हटलं की सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आपण किती स्टडी केलेत रे? मायक्रोबायोलॉजीची ज्यावेळेस डेफिनेशन सांगितली त्यावेळेस तुम्ही असाइनमेंटमध्ये पण लिहिले. काय सांगितले? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॅनॉट बी सी थ्रू अवर नेकेड आईज. एक्झाम्पल सांगितले होते बॅक्टेरिया, सेकंड फंजाय अँड थर्ड व्हायरसेस. राईट, तुमच्या लक्षात असेल. आणि या प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल आम्ही डिस्कस केलं होतं आणि त्यापैकी व्हायरसेसचं जे लेटेस्ट एक्झाम्पल होतं दॅट वी डिस्कस, दॅट इज कोरोना. आणि यावरून होणारा आजार दॅट इज कोविड-19. किती मेंबर्स आलेत रे लाईफमध्ये? प्लांट्सची तुम्हाला माहीत आहे, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ॲनिमल्स पण तुम्हाला माहीत आहे, ह्युमन्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, फंजाय अँड व्हायरसेस. हे जेवढे काही लाईफ आहेत त्या सर्व लाईफचं सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हे कुठंतरी नोट करा सेलची डेफिनेशन. सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. राईट. सेकंड, लाईफमध्ये ह्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवा. 1, प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन्स, मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. बॅक्टेरिया, फंजाय अँड व्हायरसेस. राईट. सो दीज आर व्हॉट द लाईफ. अँड या सर्व लाईफचं सेल काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे, समजलं? गॉट इट? काही अडचण? कारण हे समजल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही. बायोलॉजी जर शिकायची असेल तर सेलची कंप्लीट माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून मी सांगितलं की आता या डेफिनेशनवरच अवलंबून राहायचं नाही. यू शुड बी नो. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, पुढे पुढे माहीत होईल की वाय सेल इज नोन ॲज स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ, वाय सेल इज फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. समजलं? काही अडचण? यस? एनी डिफिकल्टी? एनी डिफिकल्टी? कमेंटमध्ये लिहा. आयुष, अर्डक, एनी डिफिकल्टी? भेले, दुर्वे? ओके. Now let's move to the second. After that, second, and that is discovery of cell. Discovery of cell किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. सेलची डिस्कवरी कशा कशा पद्धतीनं लागली. कारण कुठलीही गोष्ट स्टडी करायची असेल तर त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मी सेल म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. आता आपण लर्न करू की सेलची डिस्कवरी कशा कशा पद्धतीनं झाली. हाऊ सेल इज डिस्कवर्ड और विच आर द सायंटिस्ट हू कॉन्ट्रीब्युटेड. त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेत आणि त्यावरून त्यांनी त्यांचं कन्क्लुजन सांगितलं. त्यावरून आपल्याला माहीत पडलं की या लोकांनी सेल शोधून काढले. सो मग डिस्कवरी ऑफ सेल, द फर्स्ट सायंटिस्ट आहे, नाव लिहितो मी बघा, रॉबर्ट हुक. फर्स्ट टाइम डिस्कवर्ड द सेल. So who discovered the cell? Yes, Robert Hooke. Robert Hooke for the first time discovered the cell. आता दुसरा प्रश्न आला असेल की हाऊ रॉबर्ट हुक डिस्कवर्ड द सेल. आणि काय एक्सपेरिमेंट केला? दॅट वी डिस्कस. रॉबर्ट हुक काय केलंय?
At that time, Robert Hooke was working with the cork slide of plant. सेक्शन घेत होता, जसं आपण घेतो ना ट्रान्सफर सेक्शन, लॉन्जिट्युडिनल सेक्शन, लिफ्टचं घेतो, डायपॉट प्लांटचं घेतो, मोनोकॉट प्लांटचं घेतो, रूटचं घेतो. तसाच रॉबर्ट हुक त्यावेळेस वर्किंग ऑन द कॉर्क स्लाइड ऑफ प्लांट्स. कॉर्क म्हणजे साल, झाडाची साल, राईट. कॉर्क इज व्हॉट, झाडाची साल. त्याचं सेक्शन घेत होता आणि ही ऑब्झर्व. देन त्याला असं दिसलं की त्या स्लाइड मध्ये त्याला असं दिसलं की देअर इज अ जॉमेट्रिकल पॉलिगोनल स्ट्रक्चर. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्याला दिसलं. दिस इज जॉमेट्रिकल स्ट्रक्चर, पॉलिगोनल स्ट्रक्चर विच इज टाइटली पॅक, विच इज क्लोजली पॅक. These are tight compartment. These are tightly packed, compactly arranged, and these each unit, यापैकी जो एक युनिट आहे त्यापैकीच्या एका युनिटला he called it as a cell. त्या एका जे टाइटली पॅक आहे, कॉम्पॅक्टली अरेंज त्याला दिसलेत, त्यापैकीच्या एका युनिटला ही कॉल्ड इट ॲज अ सेल, राईट. काय केलं रॉबर्ट हुक? रॉबर्ट हुक काम करत होता कशावर? कॉर्क स्लाइड ऑफ प्लांट, अँड नेम ऑफ प्लांट इज क्विर्कस. व्हॉट इज द नेम ऑफ प्लांट? क्विर्कस. क्विर्कस नावाच्या झाडाची साल, त्याचा सेक्शन घेत होता. आणि त्याचा सेक्शन घेत असताना ही ऑब्झर्व सच स्ट्रक्चर, and he called that structure as a polygonal structure or geometrical structure. आणि स्ट्रक्चर कसं होतं? स्ट्रक्चर इज कॉम्पॅक्टली अरेंज, फारसं कॉम्पॅक्ट अरेंज झालेलं होतं, टाइटली पॅक होतं. अँड त्यापैकी एका कंपार्टमेंटला ही कॉल्ड ईच कंपार्टमेंट ॲज अ सेल. आणि तिथून मग नाम झालं, तिथून एक नामकरण झालं की सेल, राईट. मग हू डिस्कवर्ड द सेल? ऑफकोर्स रॉबर्ट हुक डिस्कवर्ड द सेल. कुठलं एक्सपेरिमेंटल मटेरियल होतं? लक्षात घ्या, कॉर्क स्लाइड ऑफ प्लांट क्विर्कस. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, बऱ्याच वेळा यावर क्वेश्चन विचारतात. विच प्लांट? प्लांट क्विर्कस. क्विर्कस नावाच्या प्लांटच्या कॉर्क स्लाइडला त्याला कसं दिसलंय? ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसलंय. स्ट्रक्चर कसं होतं? टाइटली पॅक और कॉम्पॅक्टली अरेंज. आणि जे कंपार्टमेंट आहे, सपोज दिस इज वन compartment, this is two compartment, this is third compartment, he called each compartment he called as a cell. Understand? समजत आहे? So what we learn? Robert Hooke discovered the cell, right? Commenting कुठे आलं? Right? Robert Hooke discovered the cell. How he seen the tight compartment, each tight compartment he called it as a cell. आता बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आता आपल्याला माहित आहे की ज्या कॉर्क सेल्स आहेत, these cork cells are dead. कशा आहेत? These cork cells जे रॉबर्ट हुकने बघितले होते ते आज आपल्याला माहित पडले की कॉर्क सेल्स आर ऑलवेज डेड. जसं आपण म्हणतो केस कापल्यानंतर रक्त येते का रे? नाही. नख कापल्यानंतर रक्त येते का? नाही. वाय? बिकॉज दीज आर मेड अप ऑफ डेड सेल्स. रॉबर्ट हुकचा स्टडी झाल्यानंतर आज आपल्याला माहित पडलं, काय माहिती पडलं?
की कॉर्क सेल्स आर डेड सेल. का डेड आहेत? यस, एनीवन? वाय कॉर्क सेल्स आर डेड? यस, कॉर्क सेल्स आर डेड बिकॉज की ज्याला आता आपण आउटर लेअर ऑफ सेलला काय म्हणतो रे? सेल वॉल. बरोबर, हे आपण नंतर डिस्कस करू. बट आउटर लेअर ऑफ सेल ऑफ प्लांट सेल इज नोन ॲज सेल वॉल. मी काय म्हटलंय, आज आपल्याला माहित पडलं की कॉर्क सेल्स आर डेड सेल. वाय? बिकॉज the cell wall of cork cell is coated with one compound and that compound is suberin. त्याला काय म्हणतात? सुबेरिन. बघा, फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही किती बुकचे पेजेस 10 पेजेस वाचले तरी हे शोधायला वेळ लागेल. मी तुम्हाला रेडीमेड सांगत आहोत. द कॉर्क सेल इज डेड, जे रॉबर्ट हुकनं डिस्कवर केली. आज आपल्याला माहित पडलं की कॉर्क सेल इज डेड. वाय? बिकॉज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द सेल वी कॉल्ड इट एज अ सेल वॉल. करेक्ट. अँड दॅट सेल वॉल इज डिपॉझिटेड. दॅट सेल वॉल इज कोटेड. त्याच्यावर एक लेअर आहे. दॅट सेल वॉल इज कोटेड विथ द सबस्टन्स सुबेरिन. अँड सुबेरिन इज impermeable to respiratory gases. Impermeable to respiratory gases, water and minerals. त्याच्यामुळे काय होतं रे? सुबेरिन जो कोटेड झालेला आहे सेल वॉलवर तो काय आहे? इम्परमिएबल आहे. दॅट सुबेरिन कॅनॉट अलाउ द एंट्री. इथून आतमध्ये जाऊ देत नाही. कॅनॉट अलाउ. जे रिस्पिरेटरी गॅसेस आहेत त्या रिस्पिरेटरी गॅसेसला आतमध्ये जाऊ देत नाही. वॉटर आतमध्ये जाऊ देत नाही. मिनरल्स आतमध्ये जाऊ देत नाही. अल्टिमेटली व्हॉट हॅपन? Ultimately, the material which is present in the cell doesn't get anything. या सेलला न्यूट्रिएंट्सच भेटत नाही. या सेलला रेस्पिरेटरी गॅसेसच भेटत नाही. या सेलला वॉटर मिळत नाही, मिनरल्स मिळत नाही. त्यामुळे काही दिवसांनी these cells become dead cells. Right? Understand? So म्हणून आता आपण असं म्हणतो की रॉबर्ट हुक डिस्कवर्ड द सेल which is dead. म्हणजे आपण असं म्हणतो की रॉबर्ट हुकनं सर्वात पहिले डेड सेल शोधल्या गेली किंवा सेल शोधली फर्स्ट. पण आता आपण असं म्हणू शकतो की रॉबर्ट हुक फॉर द फर्स्ट टाइम डिस्कवर्ड द सेल विच इज डेड. राईट? का डेड आहे? द सेल वॉल इज कोटेड विथ सुबेरिन. आणि सुबेरिन काय करतो? सुबेरिन कॅनॉट अलाउ द एंट्री. सुबेरिन एंट्री होऊ देत नाही. कोणाकोणाची? रेस्पिरेटरी गॅसेस, वॉटर, मिनरल्स, जे सेलला ग्रो होण्यासाठी लागतात. आणि ते जर मिळत नसतील तर अल्टिमेटली सेल विल डाय. सेल काय होईल? सेल मरून जाईल. आलं का लक्षात? सो दिस इज व्हॉट द फर्स्ट हिस्टॉरिकल इव्हेंट ऑफ. हा पहिला हिस्टॉरिकल इव्हेंट आहे कशाचा? इन द डिस्कवरी ऑफ सेल. अंडरस्टँड? सो दिस इज रॉबर्ट हुक. म्हणून आता वाटलं तर लिहायचं असेल तर नोट्स काढा. इन द डिस्कवरी ऑफ सेल, रॉबर्ट हुक फॉर द फर्स्ट टाइम डिस्कवर्ड द सेल विच इज डेड. करेक्ट? ओके. ॲट दॅट टाइम रॉबर्ट हुक वॉज वर्किंग ऑन द कॉर्क स्लाइड ऑफ प्लांट क्युरकस. झाडाची जी साल असते त्याचा सेक्शन घेत होता. घेत असताना ज्यावेळेस त्यांनी ऑब्झर्व केलं त्यावेळेस त्याला काय दिसलंय? ही ऑब्झर्व सच स्ट्रक्चर अँड दॅट स्ट्रक्चर ही कॉल्ड इट ॲज अ पॉलिगोनल ऑर जॉमेट्रिकल स्ट्रक्चर. आणि कसं स्ट्रक्चर होतं? विच इज टाइटली पॅक, विच इज कॉम्पॅक्टली अरेंज. अँड then
each tight compartment, जसे याला मी लिहिलं 1 2 3, each tight compartment he called it as a cell. आणि आता आपल्याला माहित पडलं की the cell of cork is dead. Why? Because the cell wall is coated with suberin, 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 coated आहे. What is the role of suberin? Suberin cannot allow the respiratory gases. Suberin cannot allow the entry of water. Suberin cannot allow the entry of minerals. अल्टिमेटली सेलला जे ग्रो व्हायला लागते ते मिळत नाही. अल्टिमेटली सेल विल डाय. म्हणून फायनल कन्क्लुजन आपण आता असं लिहिलं की रॉबर्ट हुक फॉर द फर्स्ट टाइम डिस्कवर्ड द सेल. पण कुठले? यस, डिस्कवर्ड द डेड सेल. दिस इज व्हॉट फर्स्ट पॉइंट. लक्षात काही लिहायचं असेल बोर्डवरचं तर लिहून घ्या. हे लिहायचं असेल बोर्डवरचं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला रनिंग नोट्स काढता आल्या पाहिजे. त्याचे स्टेटमेंट बनवा. रॉबर्ट हुक डिस्कवर्ड सेल डेड. कॉर्क स्लाइड ऑफ प्लांट म्युकस. पॉलिगोनल और ज्योमेट्रिकल स्ट्रक्चर. कंपार्टमेंट्स आहेत, त्यातल्या एका कंपार्टमेंट्सला ही कॉल्ड ॲज अ सेल. का डेड आहे? तो सुबेरिन आहे. सुबेरिन काय करतो ते या गोष्टीला आतमध्ये येऊ देत नाही. राईट. सो नाउ दिस इज फर्स्ट हुक, रॉबर्ट हुक. देन सेकंड, the second name of scientist in the discovery of cell is, बघा लक्षात येते काय? स्पेलिंग डिफिकल्ट आहे, पण डिफिकल्ट कुठपर्यंत? जोपर्यंत सराव होत नाही तोपर्यंत. अँटॉन, काही जण अँटॉनी म्हणतात. अँटॉन व्हॉन लिव्हनहोक. He was the second scientist who gave the contribution in the discovery of cell. Anthony von Leeuwenhoek बद्दल काय माहिती आहे रे? What things you know? What things you know regarding Anthony von Leeuwenhoek? What things you know regarding Anthony von Leeuwenhoek? Yes, Anthony von Leeuwenhoek is known as the father of microbiology. याला काय म्हणतात? He called it as the father of microbiology. Discovered, yes, discovered microscope, right? Discovered microscope. So two things you should familiar with Anton von Leeuwenhoek. Anton von Leeuwenhoek is known as the father of microbiology. Anton von Leeuwenhoek discovered the microscope, and with the help of this microscope, after Robert Hooke, the Anton von Leeuwenhoek was the first scientist who discovered the living cell. Which living cell? म्हणून दोन गोष्टी आल्या. मी जर असा प्रश्न विचारला किंवा प्रश्न विचारतो, who discovered the cell for the first time? Yes, what is the answer? Who discovered the cell for the first time? Yes, what is the answer? Answer is of course Robert Hooke. Correct? जर मी तोच प्रश्न असा विचारला, who discovered the cell, who discovered the living cell for the first time? What is the answer? Answer is Anton von Leeuwenhoek. राईट. हा फरक फक्त लक्षात घ्या, कारण याच गोष्टीवर नीटचे क्वेश्चन्स डिपेंड असतात. हा लक्षात. हू डिस्कवर्ड द लिव्हिंग सेल फॉर द फर्स्ट टाइम? Anton von Leeuwenhoek. Who discovered the cell for the first time? Robert Hooke. Just a game of two words. Dead cell, living cell. Right? With this, I would like to stop this biology lecture. Thank you one and all.